हॅलो फ्रेंड्स, किरण's किचन रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे आणि ते सर्व करणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा, टोमॅटोची चटणी आणि दही सोबत। हे पराठे अत्यंत पौष्टिक आहेत आणि टेस्टला पण भन्नाट लागतात। तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडतील। त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथीची भाजी घ्यायची आहे, मेथी घ्यायची आहे। फ्रेश मेथी घेतली तर अतिशय उत्तम, तुम्ही फ्रेश मेथी वापरा। माझ्याकडे सुकवलेली मेथीची भाजी होती, ती मी इथे वापरलेली आहे। त्यामध्ये घातलेत 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या इथे घालते आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, जेणेकरून पेस्ट बनायला मदत होईल आणि अशी मिक्सरला लावून बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। याच्यामुळे काय होते ना, ज्या दांड्या वगैरे असतात मेथीच्या, त्या छान पेस्ट म्हणजे त्या बारीक होतात आणि आपल्या दातामध्ये अडकत नाही, लहान मुलेही इझिली खाऊ शकतात। आपल्याला लागणारं पीठ, आता मी इथं 5 ते 6 चपात्यांचं पीठ घेतलेलं आहे, कणिक घेतलेली आहे। त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि थोडासा ओवा मी इथं क्रश करून टाकते आहे पिठामध्ये आणि आपण जी मेथीची पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे। पूर्ण पेस्ट इथं टाकून घ्यायची आहे। आता बघा, प्रमाण जे आहे ते तुमच्यानुसार, घरामध्ये किती चपात्या बनतात किंवा किती पराठे बनायला पाहिजे त्यानुसार तुम्ही पीठ घ्या, त्यानुसार तुम्ही मेथीची भाजी, तिखट तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या असं प्रमाण कमी जास्त करू शकता। मला फक्त 5 ते 6 इथे पराठे बनवायचे आहेत, त्यामुळे मी हे थोडंसं प्रमाण घेतलेलं आहे। त्यानंतर हे छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हळद, जेणेकरून त्याला कलर छान येतो आणि मी थोडा गरम मसाला ॲड केलेला आहे। तुम्ही हे दोन्ही स्किप करू शकता किंवा यूजही केलं तरी चालेल। आणि छान असं एकजीव एकसंध आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपण चपात्यांचं कणिक मळतो ना, बस तसंच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। असं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे आहे। तर असं हे आपण पीठ छान मळून घेतलं। आता याला थोड्या वेळासाठी आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे, म्हणजे 10-15 मिनिटं आपण ठेवू शकतो। त्यानंतर आपण या पिठाचे छान असे गोळे करून घेणार आहे। हाताला थोडं तूप घेणार आहोत, तूप, तेल तुम्ही काहीही यूज करू शकता आणि छान असा गोळा घेऊन त्याचा आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे, लाटून घ्यायचा आहे। आता पराठ्याला तुम्ही शेप तुमच्यानुसार देऊ शकता, गोल, ट्रायंगल असला तरी हरकत नाही, जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार त्या शेपमध्ये तुम्ही पराठा लाटून घ्या। आता मी इथे गोल पराठा लाटून घेतलेला आहे, छान मस्त पातळ असा लाटला आहे, कारण तो असा मेथीच्या भाजीचा जो पराठा असतो ना, तो क्रंची खूप टेस्टी लागतो। त्यामुळे मी एकदम पातळ असा लाटून घेतलेला आहे आणि क्रंची त्याला भाजणार आहे। त्यानंतर आपला तवा इथे गरम झालेला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे। तूप, तेल तुम्ही वापरा, काहीही वापरलं तरी चालेल। आणि मस्त हा पराठा आपल्याला भाजायला ठेवायचा आहे। त्यावरती आपल्याला थोडे
तीळ लावायचे आहेत. आता लाटताना सुद्धा तुम्ही तीळ लावू शकता, कारण असे जर लावले तर ते निघतात. जर लाटताना केलं तर ते छान प्रेस होऊन ते निघत नाहीत. असं मी छान त्याला लावून घेतलेलं आहे तीळ, आणि पराठा छान भाजून घेते आहे. छान पलटी करून घ्यायचं आहे. आता थोडा पराठा शेकून झाल्यानंतर त्याच्यावरती मी तूप लावलंय. आपला पराठा छान फुलायला पण लागला आणि छान असा क्रंची क्रंची तो दिसत आहे. मस्त खायला भन्नाट लागतो. आणखी थोडं तूप लावून घ्यायचं आहे. त्याच प्रकारे मी बाकीचे पराठे पण बनवून घेतलेत याच पद्धतीने. असे मस्त शेकून घेतलेले आहेत. मस्त फुललाय आपला पराठा. बघू शकता तुम्ही. त्याला तूप लावून घेतले आणि बघा आपला पराठा छान मस्त मऊसूत आणि छान असा झालेला आहे, सॉफ्ट. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या किरण's किचन रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.